नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्युत धारेचे जे परिणाम आपला जो टॉपिक चालू होता त्याचं लेक्चर नंबर 4 हे पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय जो पुढील भाग होता, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, जे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम वगैरे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचे, पाहायचे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम असा पाठ्यपुस्तकामध्ये जो पॉइंट दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही मागील इयत्तेमध्ये चुंबकीय बल रेषा काय असतात याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता चुंबकीय बल रेषा म्हणजे नेमकं काय ते आपण इथं थोडक्यात पाहूया, ठीक आहे. आता पहिले एक लक्षात घ्या, बल रेषा असा शब्द वापरलाय. मग एक विचार करा, समजा आपण असं गृहीत धरू की आपल्याकडे एखादा टेबल वगैरे आहे आणि या टेबल पाशी एखादा माणूस वगैरे आहे का तुम्ही स्वतः आहात आणि तुम्हाला ह्याला बल लावून तुमच्याकडे ओढायचंय. मग जर बल लावून तुमच्याकडे ओढायचं असेल तर तुम्ही काय केलं, समजा अशा पद्धतीने इथं दोरी बांधलेली आहे आणि ह्या दोरी तुम्ही हातात पकडली आणि त्याला ओढलं. आता हे तुम्हाला डोळ्यांनी दिसतंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी दोरी आहे हिला मी थोडा वेळ काय म्हटलं, रेषा म्हटलं, आणि ह्याला तुम्ही इकडे ओढलं मग ह्याला तुम्ही काय म्हटलं, बल म्हटलं, ठीक आहे. म्हणून थोडक्यात आपण काय सांगितलं इथं, बल रेषा. आता ही दोरी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसणार आहे, ठीक आहे. पण या ठिकाणी चुंबकाच्या बाबतीत हे तुम्ही पाहिलं असेल की एखादं तुम्ही चुंबक घेतलं तर या चुंबकाच्या जवळ जर मी एखादा लोखंडाचा तुकडा ठेवला तर तो लोखंडाचा तुकडा चुंबकाकडे काय होत असतो, आकर्षित होत असतो अशा पद्धतीने, ठीक आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, याने पण लोखंडाच्या तुकड्यावर काय केलं, बल लावलं. आता एक विचार करा, जर हे बल लावल्यानंतर ही वस्तू इकडे आकर्षित होते, पण आता इथं चुंबकाच्या भोवती तुम्हाला तशा बलरेषा दिसतात का, नाही. म्हणून चुंबकीय बलरेषा म्हणजे नेमकं काय असतं, तर चुंबकाच्या आजूबाजूला निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे दर्शन घडवणाऱ्या त्या रेषा कशा असतात, काल्पनिक रेषांना चुंबकीय बलरेषा म्हणतो. जसं या ठिकाणी बल लावताना आपल्याला ह्या रेषा किंवा ही वायर जी आहे किंवा ही तार आहे ही आपल्याला काय होते, डोळ्याला दिसते, तसं चुंबकीय बलरेषा ह्या डोळ्याला दिसत नाही, त्या काल्पनिक असतात. याच पद्धतीने ज्यावेळेस आपण एखादी पृथ्वीवरती एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट उंचीवरून सोडतो त्यावेळेस ती पृथ्वीकडे आकर्षित होते, म्हणजे पृथ्वी त्याला काय करते, बल लावते. मग आता इथं पण आपल्याला काय होतं की त्या बलरेषा आपल्याला दिसत नाहीत. मग इथं पण ज्या असतात त्या गुरुत्वीय समजा काय असतात, बलरेषा असतात, जे गुरुत्वाकर्षण तुमचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि गुरुत्वीय बलरेषा पण कशा असतात, तर काल्पनिक असतात, ठीक आहे. तर आपण हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता त्यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे, ठीक आहे, की नेमका ह्या ज्या चुंबकीय रेषा असतात त्या कशा असतात, ठीक आहे, कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला जातात याबद्दल थोडं सांगूया. आता हा जो आहे तो आपला उत्तर ध्रुव आहे आणि हा आपला दक्षिण ध्रुव आहे, ठीक आहे. तर काय होतं माहितीये का, चुंबकीय बलरेषा नेहमी इकडनं येतात म्हणजे उत्तर ध्रुवाकडून आणि त्या अशा येऊन इकडे कुठे जातात, दक्षिण ध्रुवाकडे जातात, ठीक आहे. याची जी दिशा असते ती अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात. आता ही अशी दिशा का असते ते पण मी तुम्हाला सांगतो आणि कसं काढायचं. समजा आपण अशा पद्धतीने इकडनं येणार आणि ते या पद्धतीने इकडे जातील, ठीक आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक चुंबक सूची घ्यायची आहे. चुंबक सूची म्हणा, चुंबक सूची काय करते, तिथं चुंबकीय क्षेत्र आहे की नाही ते दाखवते. किंवा चुंबकीय सूचीपेक्षा एखादं चुंबकीय दिशादर्शक जर असेल तर तेही तुम्ही तिथे वापरू शकतात. मग आता दिशादर्शक म्हणजे काय, समजा असं गृहीत धरा, या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या या दिशेने असेल तर ती तुम्हाला इकडे दाखवेल, जर या दिशेने असेल तर तिची हे अशा पद्धतीने वळेल, चुंबकीय क्षेत्र या दिशेने असेल तर ते इकडे दाखवेल, ठीक आहे. मग जे चुंबकीय सूची असेल तर ती तुम्ही काय केली, समजा उदाहरणार्थ या ठिकाणी ठेवली तर ती चुंबकीय सूचीमध्ये जी निडल असते ती तुम्हाला अशा या दिशेला गेलेली दिसेल, ठीक आहे. जर तुम्ही या ठिकाणी ठेवली तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ती या दिशेला दिसेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं जर ठेवली तर ती तुम्हाला इकडे आलेली दिसेल. तुम्ही या ठिकाणी ठेवा, ती चुंबकीय सूची अशी दाखवेल. मग तुम्ही थोडक्यात हे काय करायचं माहिती का, ह्या ज्या आपण काल्पनिक रेषा आहेत त्या अशाच पद्धतीने का दाखवल्या, तर मी काय केलं होतं, हे जे चुंबक असेल हे जे चुंबक असेल, ठीक आहे, तर याच्या भोवती तुम्हाला काय करायचंय, हे अशा पद्धतीने चुंबक सूची एकदा इथं ठेवून पाहायची, चुंबक सूची इथं ठेवून पाहायची, चुंबक सूची इथं ठेवून पाहायची, चुंबक सूची इथं ठेवून पहा, चुंबक सूची इथं ठेवून पहा. तर ही जी आहे ती तुम्हाला या दिशेला समजा काय होईल, अशी ओळलेली दाखवेल. ती अशा या ठिकाणी असेल तर अशी, या ठिकाणी असेल अशी, या ठिकाणी असेल तर या ठिकाणी असेल तर अशी. मग अशा पद्धतीने आपण काय केलं, ह्या काल्पनिक रेषा काय केल्या, नंतर जॉईन केल्या, ठीक आहे. तर कशाच्या सहाय्याने जॉईन केल्या, तर एक चुंबक घ्यायचं, हे तुम्ही घरी पण ट्राय करू शकतात. चुंबक घ्या, एक चुंबक सूची घ्या, जर तुम्ही इथं ठेवली तर ती तुम्हाला अशी दाखवेल, अशी दाखवेल, ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की चुंबकीय रेषा कधी पण उत्तर ध्रुवाकडून कुठं जात असतात, दक्षिण ध्रुवाकडे जातात. दुसरी गोष्ट समजा या ठिकाणी इथून चुंबकीय रेषा निघतात आणि त्या अशा पद्धतीने इकडे चाललेल्या आहेत, ठीक आहे. अशा पद्धतीने भरपूर चुंबकीय रेषा तुम्ही दाखवू शकतात,
ठीक आहे, अशा पद्धतीने इकडच्या साईडला. तसंच तुम्ही पलीकडे पण त्या चुंबकीय रेषा काय केल्या, दाखवल्या आता. ठीक आहे, अशा पद्धतीने इकडे येऊन इकडे जातात त्या. ठीक आहे, आता यांचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे पहा, ह्या चुंबकीय रेषा पहा इथं जास्त गर्दीमध्ये येतात, म्हणजे इथं जास्त दाटीवाटीमध्ये येतात. मग इथं जर समजा चुंबकीय क्षेत्र किंवा तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची नेमकं किती किंमत असेल ती जर मोजायची असेल तर त्यासाठी समजा तुम्ही काय केलं, एखादा चुंबक सूची वापरली. इथं जी चुंबक सूची असेल तर ते तुम्हाला इथं याचं डिफ्लेक्शन किंवा ह्याचं रोटेशन काय होईल, जास्त होईल. किंवा तुम्ही दुसऱ्या भागात असंही सांगू शकतात पहा, जर तुम्ही लोखंडाचा तुकडा जर इथं ठेवला, लोखंडाचा तुकडा जर इथं ठेवला तर तो जास्त बल रेषाने काय होईल, आकर्षित होईल. म्हणजे कारण पहा इथं बल रेषांची संख्या कशी आहे, जास्त आहे. मग जास्त बल रेषा असतील तर तो फास्ट मध्ये काय होईल, त्या चुंबकाकडे येईल. आणि तेच जर समजा लोखंडाचा तुकडा तुम्ही दूर ठेवला, समजा उदाहरणार्थ मी काय केलं, इथं ठेवला असता लोखंडाचा तुकडा, मग आता याच्या बल रेषांची संख्या इथं काय कमी, पहा इथं दोनच रेषा आहेत, इथं संख्या कशी आहे, जास्त आहे. मग इथं जी बल रेषा किंवा बल लागणार आहे ते काय लागेल, कमी लागेल. मग याच्यावरून आपण काय सांगितलं पहा, चुंबकीय बल रेषा नेहमी काय असतात, उत्तर ध्रुवाकडून कुठं जातात, दक्षिणकडे. या रेषा बंद आणि वक्र असतात पहा, ह्या बंद होतात, इकडने येते रेष आणि अशा पद्धतीने इकडे जाते. ठीक आहे, ज्या भागात बल रेषा दाट असतात तिथे चुंबकीय बल जास्त असते. पहा इथं दाटी जास्त आहे, मग इथं लोखंडाचा तुकडा ठेवला तर तो जास्त लवकर आकर्षित होईल आणि इथं काय होईल, थोडा स्लोली म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त वेळ लागेल तिथं आकर्षित व्हायला. पहा बल रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, ही रेष आणि ही रेष एकमेकांना कधीच छेदत नाहीत. म्हणजे असं होत नाही की ही चुंबकीय बल ह्याच्यामधून जाईल, तर त्या कधी पण तशा काय असतात, बल रेषा एकमेकांना छेदत नाहीत. आणि चुंबकाच्या आतमध्ये पहा त्या दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जात असतात आणि चुंबकाच्या बाहेर त्या उत्तर ध्रुवाकडून कुठे जात असतात, दक्षिण ध्रुवाकडे. आता पहा पुढचा पॉईंट तुम्हाला काय दिलाय पहा, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. आता पहा त्याचा जर तुम्ही शब्दशः अर्थ पाहिला तर इथं काय होणार आहे पहा, विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम म्हणजे विद्युत धारा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विद्युत वाहकामधून पाठवतात त्यावेळेस त्याच्या भोवती काय होत असतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं. यालाच आपण विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम असे म्हणतो. मग इथं आपण दिलंय पहा, या इथं प्रवेग पण दिलाय पहा त्यांनी, ते कसा दिलाय ते पण पाहूत पहा. तर विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे सगळ्यात पहिले कुणी पाहिलं तर ओरस्टेड हा शास्त्रज्ञ होता, त्याने ते सगळ्यात पहिले काय केलं होतं, ऑब्झर्व केलं होतं. मग त्याने काय पाहिलं, समजा त्याने काय केलं होतं, समजा एखाद्या वाहकामधून त्याला काय लक्षात आलं, वाहकामधून समजा एक तार होती, त्याच्यामधून विद्युत धारा जात होती. ठीक आहे, एक तांब्याची तार आहे, त्यातून विद्युत धारा जात होती. तर त्याच्या भोवती एखादा जर समजा पिन वगैरे असेल किंवा एखादा लोखंडाचा तुकडा होता, तर हा लोखंडाचा तुकडा हलताना दिसला. त्याला हलताना दिसला म्हणजे काय, मला सांगा, आपण जर चुंबक घेतला असतं तर चुंबकाभोवती जर तुम्ही लोखंडाचा तुकडा ठेवला असता तर तो त्याच्याकडे आकर्षित होतो. म्हणजे चुंबकामुळे काय होत असतं, त्याच्यावर बल प्रयुक्त होतं. मग इथं मी काय केलं होतं, याच्यामधून विद्युत धारा पाठवली होती. विद्युत धारा पाठवल्यानंतर ही जी इथं पडलेली जी निडल आहे ती काय होती, ती हलत होती. ठीक आहे, म्हणजे लोखंडाचा तुकडा समजा इथं हलतो आणि विद्युत धारा बंद केली की हे हलणं काय होतं, बंद होतं. ठीक आहे, मग त्यासाठी त्यांनी काय केलं, एक प्रयोग करून पाहिलं आणि त्या प्रयोगामध्ये त्यांनी काय केलं होतं पहा, की एकदा पहिल्यांदा काय केलं, एक जो आपलं विद्युत परिपथ असतो तर त्यामध्ये काय केलं, विद्युत विभव त्याने एकदा काय केलं, इकडच्या दिशेने दिले आणि इथं विद्युत विभव पहा, इथं धन आहे आणि इथं ऋण आहे. म्हणजे एकदा काय केलं, त्याने विद्युत धारा जी आहे ती या दिशेने पाठवली. ठीक आहे, ते पुस्तकामध्ये तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. आणि एक दुसऱ्या वेळेस काय केलं, विद्युत धारा या दिशेने पाठवली. ठीक आहे, तर त्याच्या काय लक्षात आलं पहा, ज्यावेळेस तुम्ही प्लग चालू करता, प्लग चालू केलं म्हणजे काय, स्विच ऑन केलं. ठीक आहे, स्विच ऑन केलं म्हणजे काय, याच्यातून विद्युत धारा चालू लागली. ज्यावेळेस याच्यातून विद्युत धारा जायला लागेल या दिशेने, त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येतं की ही जी चुंबक सूची आहे, चुंबक सूची काय करत असते, चुंबकीय बल रेषा आहे की नाही ते सांगते थोडक्यात. आणि चुंबकीय बल रेषा ज्या दिशेला कोणती आहे किंवा कोणती नाही हे पण तुम्हाला सांगायचं काम करते. आता इथं कसं आहे पहा, या ठिकाणी काय होतं, ज्यावेळेस विद्युत धारा ती या दिशेकडून या दिशेकडे जाते इकडनं, त्यावेळेस पहा ह्या ठिकाणी हे जे उत्तर ध्रुव आहे हे तुम्हाला वरती गेलेलं दाखवेल आणि हे दक्षिण ध्रुव काय होईल, खाली होईल. आता ज्या अर्थी पहा इथं उत्तर ध्रुव वरती गेलं तर लेख लक्षात घ्या, जसं विद्युत प्रभारामध्ये सारखे चार्जेस असतील म्हणजे सारखे प्रभार असतील तर ते एकमेकांपासून दूर जातात आणि विभिन्न असतील तर ते एकमेकांना आकर्षित करतात. आणि तेच तुम्हाला चुंबकामध्ये पण असतं. मग चुंबकामध्ये पण काय होतं, दोन्ही जर दक्षिण ध्रुव असतील, दोन्ही जर दक्षिण ध्रुव कसं पहा, हा इथं चुंबकी एक चुंबक आहे असं गृहीत धरा आणि दुसरा मी चुंबक इथं दाखवतो पहा असा. ठीक आहे, आता हे सारखे पोल आहेत ना, मग सारखे जर ध्रुव असतील तर ते एकमेकांपासून काय होतात, एकमेकांना दूर फेकतात. आणि जर विभिन्न असतील, ठीक आहे, विभिन्न असतील तर ते एकमेकांना काय करतात, आकर्षित करतात. ठीक आहे, मग हे दोघं एकमेकांना काय करतील, आकर्षित करतील. मग या ठिकाणी पहा,
जर उत्तर ध्रुव हा जर वरती गेला, ठीक आहे, उत्तर ध्रुव वरती गेला, याचा अर्थ विद्युत धारेमुळे इथं विद्युत धारा जी तयार झाली, विद्युत धारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र झालं असेल त्याचा इथं कोणता पोल तयार झाला असेल, दक्षिण पोल झाल्यामुळं हा जो दक्षिण झाल्यामुळं उत्तर कुठं गेला, वरती. आता ज्यावेळेस तुम्ही विद्युत धाराची दिशा बदलली, म्हणजे विद्युत धारा आता इकडनं इकडल्या साईडला येते, त्यावेळेस काय होत होतं, जो दक्षिण ध्रुव आहे तो वरती जात होता आणि उत्तर ध्रुव काय होत होता, खाली येत होता. मग यावरून तुम्हाला काय करायचंय, विद्युत धारेची जी दिशा आहे ती पण आपल्याला सांगायची. त्यासाठी आपल्याला उजव्या हाताचा नियम काय करायचा आहे, वापरायचा आहे. तर आपण पहिले ते पाहूत आणि परत रिटर्न आपण इकडे येऊत वाटल्यास. ठीक आहे. आता हे विद्युत हाताच्या अंगठ्याचा नियम आहे. ठीक आहे. विद्युत हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणजे ह्यांनी काय सांगितलंय, समजा एका विद्युत वाहकामधून तुम्ही विद्युत धारा पाठवतात आणि हा अंगठा जो आहे तो तुम्हाला विद्युत धारेची दिशा सांगणार आहे आणि त्याच्या भोवती तुम्हाला काय करायचे, हे जे हाताचे बोट येतं ते गुंडाळायचे येतं. तर हे गुंडाळलेली जी बोट येतं ते चुंबकीय क्षेत्राची काय करतील, दिशा दाखवतील आणि अंगठा जो आहे ती कशाची दाखवतील, विद्युत धारेची. मग हे उजव्या हाताचा नियम आहे. पा अंगठा जो आहे तो कुठं धरलाय, पकडलेला आहे वाहकाभोवती. हा विद्युत वाहक आहे ज्याच्यातून विद्युत धारा जाणार आहे आणि हे गुंडाळलेले बोट जे येतं ते कोणाची दिशा दाखवतील, चुंबकीय क्षेत्राची. म्हणजे ज्यावेळेस याच्यातून विद्युत धारा जाईल त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र अशा पद्धतीने वर्तुळाकार मध्ये तयार होईल. मग हे इथं वेगवेगळ्या विभिन्न वर्तुळाकारामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मग इथं पण काही तयार होईल, त्याच्या भोवती जसं तुम्ही दूर जाता तसं तुम्हाला असे वेगवेगळे वर्तुळ तुम्हाला पाहायला मिळतील. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. एक विद्युत वाहक आहे त्याला उजव्या हातात पकडा अशा रीतीने की अंगठा विद्युत धारेच्या तारेवर स्थिरवला आहे. अंगठा जो आहे तो विद्युत धारेच्या तारेवर आहे आणि तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळलेली आहे. तर बोटाची दिशा चुंबकीय क्षेत्राची बल रेषा होय. ठीक आहे. आणि हे आपण आकृतीमध्ये पाहिलेलंच आहे. त्यासोबत त्यांनी काय सांगितलंय, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असे पण म्हणतात. मी असं का म्हणतात ते पण सांगतो. समजा आपण उजव्या हाताचा नियम जो आहे, तर मी एकदा असं विचार करा. ठीक आहे. समजा आपण असं गृहीत धरू की विद्युत धारा जी एका वर्तुळाकार ह्याच्यामधून चाललेली आहे आणि विद्युत धारा जी आहे ती अशा पद्धतीने इथं जात आहे. ठीक आहे. म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने जात आहे किंवा चुंबकीय क्षेत्र अशा पद्धतीने तयार होत आहे आणि मी जो विद्युत वाहक आहे तो असा पकडलेला आहे. असा पकडला की जेणेकरून विद्युत धारा कुठे जात असेल, आतमध्ये. मग एक लक्षात घ्या, विद्युत धारा ही आतमध्ये जाते. तर आतमध्ये जाते त्याला मी असं दाखवलं. विद्युत असा प्रक्रिये आता ही चुंबकीय क्षेत्र असं तयार होणार आहे. विद्युत धारा कुठे जाते, आतमध्ये. चुंबकीय क्षेत्र या पद्धतीने याच्या भोवती तयार झालं. मग चुंबकीय क्षेत्र या भोवती तयार झालं आणि दुसऱ्या वेळेस मी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी ठीक आहे, समजा विद्युत धारा जी आहे ती बाहेर येते असं दाखवलंय. अंगठा असा आहे, विद्युत धारा कुठे येते, बाहेर. आणि गुंडाळलेले बोट अशा पद्धतीने येतात. त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र म्हणजे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते कसं तयार होणार आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाचे काटे जसे फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता ह्याला बूच स्क्रू लॉ काय म्हणतात समजा मला एक सांगा, तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की आपण स्क्रू वगैरे फिट करतो. ज्यावेळेस मी स्क्रू फिट करतो, समजा मी असा एखादा टेस्टर आहे आणि त्या टेस्टरने तुम्ही एखादा स्क्रू वगैरे फिट करताय. ठीक आहे. मग टेस्टरने स्क्रू फिट करायला लागलात तर जसं मी टेस्टर इकडे फिरविल, म्हणजे असं फिरविल, तसा तो स्क्रू काय होईल, आतमध्ये जाईल. म्हणजे विद्युत धारा आतमध्ये जाते त्यावेळेस याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतंय, घड्याळाच्या दिशेने. म्हणजे स्क्रू ज्यावेळेस तुम्ही जे आपल्याकडे आपण टेस्टर असेल त्याला जर तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरवलं तर तो स्क्रू कुठे जातोय, आत. म्हणजे स्क्रू आतमध्ये जातोय म्हणजे विद्युत धारा आतमध्ये आणि स्क्रू कुठे फिरवलाय, घड्याळाच्या दिशेने. म्हणजे ते झालं तुमचं चुंबकीय क्षेत्र. तसंच जर मी काय केलं, तो जो स्क्रू फिरवताना जे टेस्टर आहे त्याला रिव्हर्स मध्ये फिरवलं, मग टेस्टर असं जर फिरवलं म्हणजे अशा पद्धतीने, तर तो स्क्रू कुठे येतो, बाहेर येतोय. मग याचा अर्थ विद्युत धारा जर बाहेरच्या दिशेने असेल तर चुंबकीय क्षेत्र काय होतं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने होतं. म्हणून त्याला काय म्हणतात, मॅक्सवेलचा बूच स्क्रू लॉ म्हणतात. आता याच पद्धतीने आपण परत पाठीमागच्या पॉईंटकडे जर आलो या ठिकाणी, तर इथं विद्युत धारा जी ती तुम्हाला इकडनं इकडे जात होती. आता मी जर इथं उजव्या हाताचा नियम लावला असता असा, ठीक आहे, तर इकडे विद्युत धारा जात होती अंगठ्याच्या दिशेने, मग चुंबकीय क्षेत्र असं तयार झालं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग इकडे येताना कधी पण लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस चुंबकीय रेषा, ठीक आहे, उजव्या हाताच्या नियमानुसार तुम्हाला अजून एक सांगतो ज्यावेळेस विद्युत धारा जात असते त्यावेळेस चुंबकीय रेषा अशा पद्धतीने तयार होतात. ठीक आहे. मग इकडनं अशा पद्धतीने येतील. तर इकडच्या साईडला कधी पण कोणता ध्रुव येतो, दक्षिण, आणि इकडे कोणता झाला असेल, उत्तर. दक्षिण ध्रुवाला असं दाखवतात, उत्तर ध्रुवाला असं दाखवतात. आता दक्षिण आणि उत्तर कसं ठरवायचं, ज्यावेळेस चुंबकीय बल रेषा तुमच्या पेपरच्या आतमध्ये जातील, म्हणजे विद्युत धारा अशी घेतली, इकडनं रेषा येतात, इकडनं आत जातात. जर रेषा आत जात असतील
तर त्या ठिकाणी तुमचा दक्षिण ध्रुव असतो आणि इथं अशा पद्धतीने इकडनं विद्युत धारा येत होत्या म्हणजे इकडच्या साईडला तुमचा जो असेल तो कोणता असेल उत्तर ध्रुव असेल. मग या पद्धतीने आपण इथे सांगणार आहेत. मग तसंच पहा विद्युत धारा ज्यावेळेस इकडे जात होती त्यावेळेस आपण जर उजव्या हाताचा नियम वापरला असता तर इकडनं विद्युत धारा कुठे जात होत्या आतमध्ये, त्यामुळे इथं तुमचा दक्षिण ध्रुव तयार होईल. त्याच पद्धतीने विद्युत धारा जर तुम्ही इकडनं इकडे पाठवत होतात त्यावेळेस काय होईल पहा विद्युत धारा इकडनं इकडे जात होती त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र असं तयार होईल म्हणजे वरती चुंबकीय जे बल रेषा आहेत त्या आतमध्ये जातील आणि खाली येताना त्या कुठे येतात बाहेर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणता ध्रुव तयार झाला असेल, कोणता उत्तर ध्रुव. कोणामुळे? विद्युत धारेमुळे. मग पहा इथं विद्युत धारेमुळे तुमचा दक्षिण ध्रुव होतो त्यामुळे उत्तर ध्रुव त्याच्याकडे काय होतो आकर्षित होतो आणि इथं विद्युत धारेमुळे तुमचा उत्तर ध्रुव तयार होतो त्यामुळे दक्षिण ध्रुव त्याच्याकडे काय होत असतो आकर्षित होत असतो. तर अशा पद्धतीने उजव्या हाताच्या नियमाच्या साहाय्याने आपण ह्याला समजून घेऊ शकतो. तर या प्रयोगावरून आपण काय शिकलो की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्राचे परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबक यांच्यामध्ये निकट संबंध आहे. ठीक आहे. तर आपल्याला शब्दशः अर्थ पण कळतो का की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं, यालाच आपण विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम असे म्हणू. त्यानंतर पहा पुढे त्यांनी काय सांगितलंय, ही एक आकृती दिलेली आहे पहा. तर या आकृतीमध्ये पण त्यांनी काय सांगितले, एक तांब्याची काय करा जाड तार घ्यायची आहे पहा, एक तांब्याची जाड तार घ्या आणि त्याच्यामधून काय करायची एक याला आपण एक प्रतल घ्यायचे किंवा पुठ्ठा आहे समजा कागदाचा पुठ्ठा आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक होल पाडलं आणि त्याच्यातून ते हे केलं म्हणजे पहा हे प्रतल असं पण त्यांनी घेतलं पुठ्ठा आणि त्याच्या आतमध्ये तांब्याची तार पाठवली मग वरतून विद्युत धारा येणार आहे आणि ती खाली निघून जाणार आहे. मग ही विद्युत धारा इकडनं येते आणि ती विद्युत धारा इकडे जाते. तर अशा पद्धतीने हे आहे. आता मला एक सांगा जर विद्युत धारा वरतून खाली जाते म्हणजे अशा पद्धतीने तर निश्चितपणे चुंबकीय क्षेत्र अशा पद्धतीने तयार होईल उजव्या हाताच्या नियमानुसार अंगठा कुठं चाललाय खाली कारण पहा विद्युत धारा वरतून खाली येताना दिसते. मग अशा पद्धतीने तर चुंबकीय क्षेत्र त्याच्या भोवती अशा पद्धतीने तयार होणार आहे. मग पहा इथं चुंबकीय क्षेत्र तयार झालेले. आता या चुंबकीय क्षेत्राची जर दिशा दाखवायची असेल तर तुम्ही चुंबक सूची वापरू शकतात. पहा इथं त्यांनी चुंबक सूची दिलेली तर ही चुंबक सूची पहा इथं असताना तुम्हाला ही दिशा दाखवेल. ह्या अशा पद्धतीने पहा इथं पुस्तकामध्ये तुम्हाला ॲरो पण अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्र त्याच्या भोवती तयार होणार आहे. मग आता मला एक सांगा जर तिथं चुंबकीय क्षेत्र झालं तर चुंबकीय क्षेत्र काय करत असतं, एखाद्या जर समजा लोखंडाचा तुकडा असेल तर त्याला आकर्षित करतं. आपल्याला माहिती कोणतंही चुंबक असेल समजा हे चुंबक आहे त्याच्या भोवती जर मी लोखंडाचा तुकडा ठेवला तर ते त्याला आकर्षित करतं. मग त्यांनी काय केलेलं आहे ह्या पुठ्ठ्यावरती लोखंडाचा किस टाकलेला आहे. मग या ठिकाणी लोखंडाचा किस टाकला. मग आता लोखंडाचा किस काय होईल, ज्या दिशेला जशा पद्धतीने चुंबकीय बल रेषा असतील त्याच्या पद्धतीने तो चुंबकीय किस काय होईल इथं पसरेल. म्हणजे पहा लोखंडाचा किस तुम्ही इथं टाकल्यानंतर पहा असं तुम्हाला गोलाकारमध्ये जशा चुंबकीय बल रेषा होत्या त्याच्या भोवती तो तुम्हाला लोखंडाचा किस काय झालेला दिसेल, जमा झालेला दिसेल. ठीक आहे. तर हेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. पहा इथं त्यांनी काय सांगितलंय की आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथाची एक जोडणी करायची. त्यामध्ये काय करायची पुठ्ठ्यातून आरपार जाणारे एक तांब्याची तार घ्यायची आणि त्याच्यातून जो विद्युत धारा आहे ती बऱ्यापैकी पाठवायची म्हणजे 1 अँपिअर किंवा त्यापेक्षा जास्त पाठवा. तेव्हा पुठ्ठ्याच्या प्रत्येक ठिकाणी तारेभोवती चुंबक सूची ठेवल्यास मग याच्या भोवती काय केलं मी एकदा इथं चुंबक सूची ठेवून बघितली तर त्यावेळेस त्यांनी काय झालं समजा इथं ठेवल्यानंतर चुंबक सूची अशी वळली की अशा पद्धतीने मग याच्यावरून आपल्याला काय कळालं चुंबकीय बल रेषेची दिशा कळाली. ठीक आहे. हां तर यावरून आपल्याला काय लक्षात आलं की पुठ्ठ्या पेन्सिलने आपण त्या दिशा काय केल्या दर्शवल्या आणि त्या आपल्याला अशा पद्धतीने मिळाल्यात. त्यांनी काय सांगितलं विद्युत धारा कमी अधिक करण्याने काय बदल दिसून येतो. जर तुम्ही विद्युत धारा कमी किंवा अधिक केली तर काय बदल दिसून येईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या आता मला सांगा चुंबकीय क्षेत्र कोणामुळे तयार झालेलं आहे तर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते विद्युत धारेमुळे तयार झाले. जर तुम्ही विद्युत धारा जास्त पाठवली तर चुंबकीय क्षेत्र पण जास्त तयार होणार. म्हणजेच जी चुंबक सूची आहे किंवा एखाद्या जर तुम्ही चुंबकीय क्षेत्र मोजायचं असेल तर समजा उदाहरणार्थ मी इथं दाखवतो वाटल्यास पहा समजा हे आपण चुंबकीय क्षेत्र किती आहे हे मोजण्यासाठी इथं आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरतोय असं गृहीत धरा. आता मला सांगा जर तुम्ही काय केलं त्या ठिकाणी 1 अँपिअर विद्युत धारा पाठवली तर ह्या ठिकाणचे हे जे चुंबकीय क्षेत्रामुळे किती आहे तर ह्याचं ते तुम्हाला काय करेल एवढं डिफ्लेक्शन दाखवेल. आणि जर तुम्ही 2 अँपिअर करंट पाठवला तर ते डिफ्लेक्शन काय करेल जास्त दाखवेल. म्हणजेच थोडक्यात काय पहा विद्युत धारा जास्त पाठवली तर चुंबकीय क्षेत्र जास्त तयार होणार आणि जर विद्युत धारा कमी पाठवली तर चुंबकीय क्षेत्र कमी होणार. म्हणजेच चुंबकीय क्षेत्राला शक्यतो बी ने दाखवतात तर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते विद्युत धारेला समानुपाती आहे असं आपण म्हणू. दुसरं काय सांगितलंय आता चुंबक सूची ऐवजी लोखंडाचा किस पुठ्ठ्यावर पसरवा व पहा लोखंडाचा किस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थिरवतो आणि असे का घडते. तर हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय हे वर्तुळाकार मध्ये का स्थिरवला कारण चुंबकीची बल रेषा तशी आहे
मग जिकडे चुंबक असेल तिकडेच लोखंडाचा तुकडा आकर्षित होतो. मग ज्या दिशेने चुंबकीय बल रेषा होत्या त्याच दिशेने लोखंडाचा केस काय झालाय, पसरलेला आहे. दुसरं इथं तुम्हाला अजून एक दिलंय पहा की चुंबक सूची तारेपासून दूर ठेवल्यास काय दिसते. जर चुंबक सूची आहे तारेपासून दूर ठेवली म्हणजे पहा एकदा चुंबक सूची इथं ठेवली, एकदा इथं ठेवली आणि एकदा इथं ठेवली. आता तुम्हाला असं लक्षात येईल पहा, समजा ही विद्युतधारा इथं जाते, इथं चुंबक सूची ठेवल्यानंतर तिने एवढं समजा काय केलं, एवढं विचलन झालं. ठीक आहे. आणि जर दूर ठेवल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, वाटल्यास एक मिनिट. ठीक आहे. तर समजा जवळ ठेवल्यानंतर काय झालं, त्याचं विचलन समजा एवढं झालं. ठीक आहे. आणि जवळ ठेवल्यानंतर समजा त्याचं विचलन कमी झालं. मग कमी विचलन म्हणजे काय, त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र कमी आहे. मग थोडक्यात इथं जवळ ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतंय, चुंबकीय क्षेत्र जास्त पाहायला मिळतंय आणि दूर असताना चुंबकीय क्षेत्र काय कमी पाहायला मिळतंय. मग याच्यावरून तुमच्या काय लक्षात येतंय की विद्युत जो वाहक आहे त्याच्यापासून जसं तुम्ही दूर जाता तसं चुंबकीय क्षेत्राची जी किंमत आहे ती काय होत जाईल, कमी होत जाईल. म्हणजे चुंबकीय क्षेत्र काय होत जाईल, कमी होत जाईल. सो या पद्धतीने आपण इथं सांगू शकतो की चुंबकीय क्षेत्र जे आहे जसं अंतर वाढेल त्याला कसं असेल, विस्थानुपाती आहे. विस्थानुपाती म्हणजे काय, अंतर वाढल्यानंतर चुंबकीय क्षेत्र कमी होतं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो. ठीक आहे. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम तर आपण हे पाहिलेलाच आहे. हा, आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी एक तारेचं कुंडल घ्यायचंय किंवा तारेचं कुंडल घ्यायचं आणि त्यामधून काय करायचंय, विद्युतधारा पाठवायची आणि त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र कसं तयार होईल ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पहा, एक वेटळ्यातून विद्युतधारा सुरू केली. आता वेटळ कोणाचं घेतलंय, हे या ठिकाणी इथून एक वेटळ गेलंय पहा आणि विद्युतधारा तुम्हाला या दिशेने इकडं आलेली दिसते. ठीक आहे. इथं एक विद्युतधारा या पद्धतीने इकडं आलेली दिसते. ठीक आहे. त्यानंतर काय केलंय, प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन आपण त्यापासून दूर जातो तसे चुंबकीय बलरेषाची समकेंद्रीय वर्तुळे काय होतात, मोठी होत जातील. आता पहा, जर तुम्ही इथं बघितलं तर इथं तुम्हाला चुंबकीय क्षेत्राचं पहा वर्तुळ छोटं आहे. इथं वर्तुळ काय हे जे आहेत जसं पहा हे वर्तुळ मोठं होत चाललंय, हे वर्तुळ मोठं होत चाललंय आणि हे वर्तुळ अजून मोठं होत चाललंय. मग त्यांनी काय सांगितलं, जसं तुम्ही विद्युत वाहकापासून दूर जाता तसं हे जे चुंबकीय बल रेषांची समकेंद्री वर्तुळ आहेत ती वर्तुळ कशी होत जात आहेत, मोठी होत जातील. हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. दुसरी गोष्ट पहा, जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल. पहा, जर तुम्ही हे सगळे वेटोळे घेतले आणि ह्याच्या मध्यभागी आलात आणि ह्याला मी काय केलं, हा आणि हा कंस होय ह्याला मी काय केलं, एक रेषा ओढली टच करणारी, तर ती तुम्हाला एक सरळ दिशेत दिसते. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही असं पाहू शकतात पहा की या ठिकाणी तुम्हाला दक्षिण ध्रुव तयार झालेला आहे आणि या ठिकाणी उत्तर ध्रुव तयार झालेला आहे. आता हे कसं पलीकडे पहा, तुम्हाला उत्तर ध्रुव तयार झाला आणि समोर दक्षिण ध्रुव, हे पण उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाने तुम्ही सांगू शकतात. ते कसं पहा, मला सांगा, विद्युतधारा समजा वरती जात होती तर ही विद्युतधारा वरती जात होती. मग आता चुंबकीय क्षेत्र असं तयार होईल. मग अशा पद्धतीने चुंबकीय क्षेत्र काय होणार आहे, तयार होणार आहे. म्हणजे पहा, इकडनं बाहेर जाताना म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला रेषा आतमध्ये जात आहेत आणि इकडनं तुम्हाला काय येतात बाहेर. किंवा तुम्हाला मी पाठीमागच्या याच्यामध्ये पण सांगितले, उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम काय सांगत असतो की एखाद्या ठिकाणी विद्युतधारा जाताना, ठीक आहे, जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो पहा, ज्यावेळेस ना घड्याळाच्या दिशेने एखाद्या वर्तुळाकार ह्याच्यामधून विद्युतधारा जाते त्यावेळेस त्याच्या समोरच्या साईडला कोणता ध्रुव तयार होत असतो, तर दक्षिण ध्रुव तयार होतो. आणि जर घड्याळ एखादा वर्तुळाकार कॉईल मधून विद्युतधारा जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याच्यामध्ये उत्तर ध्रुव तयार होत असतो. ठीक आहे. आता पहा, समजा तुम्ही नोटबुकवर काय करा, अशा पद्धतीने वर्तुळ काढा आणि त्याच्यावरती अशा रेषा काढा. जर तुम्ही समोरची पेज बघितलं तर ते तुम्हाला करंट असा घड्याळाच्या दिशेने दिसेल. तेच पेज जर तुम्ही पाठीमागून बघितलं तर तुम्हाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने विद्युतधारा दिसेल. म्हणजे पहा, या समोरच्या साईडला तुम्हाला काय होत असतो, दक्षिण ध्रुव तयार होतो, तर त्याच्या पाठीमागं कोणता असतो, उत्तर ध्रुव. म्हणजे पहा, विद्युतधारा अशी तयार झाली आणि हे चुंबकीय क्षेत्र तयार झालं. तर समोरच्या साईडला तुम्हाला दक्षिण ध्रुव तयार होतं, तर पाठीमागच्या साईडला उत्तर ध्रुव. आणि इथं पाहायचं, जर तुम्ही पुस्तकावर नोटबुकवरती अशा पद्धतीने एक वर्तुळ काढलं आणि अशा रेषा काढल्या तर त्या पाठीमागच्या साईडला हे तुम्हाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिसेल. पाठीमागून पाहिलं तर घड्याळाच्या दिशेने दिसेल विद्युतधारा. आणि मग तुम्हाला समोरच्या साईडला, मग परत त्या ठिकाणी समोरच्या साईडला काय असेल, तुमचं उत्तर ध्रुव असेल आणि पाठीमागच्या साईडला काय असेल, दक्षिण ध्रुव असेल. मग इथं पहा, ही विद्युतधारा घड्याळाच्या दिशेने जाते म्हणजे समोरच्या साईडला तुम्हाला कोणता दक्षिण ध्रुव होईल आणि बाहेरच्या पाठीमागच्या साईडला कोणता असेल, उत्तर ध्रुव असेल. ठीक आहे. तर त्यांनी असं सांगितलंय
चुंबकीय बल रेषा ज्या आहेत ह्या आकृतीमध्ये पी आणि क्यू या बिंदूपाशी दाखवलेल्या आहेत. इथं चुंबकीय क्षेत्र जे आहे ह्या म्हणजे इथं एक दाखवले आणि इथं एक दाखवले आहेत. ठीक आहे, बिंदूपाशी निर्माण होतात. याचप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. म्हणजे पहा, प्रत्येक ठिकाणी हे वेटोळा असेल, हे वेटोळा असेल, तर ते काय करते, चुंबकीय बल रेषा किंवा चुंबकीय क्षेत्र काय करते, तयार करते. त्यापुढे त्यांनी काय सांगितलंय, तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युत धारेवर अवलंबून असते. आपण ऑलरेडी पाहिलेले की एखाद्या ठिकाणी किती चुंबकीय क्षेत्र तयार होणार आहे हे कशावर अवलंबून आहे, विद्युत धारेवर. मग समजा आपण या ठिकाणी विद्युत धारा जर वाढवली तर चुंबकीय क्षेत्र पण काय होणार आहे, वाढणार आहे. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितले की आपण हे जे तारेचं वेटोळं घेतलं होतं हे, तर या तारेच्या वेटोळ्याचे काय केले तुम्ही, अजून काय केले, अजून एक वेटोळं घेतलं समजा दुसरं याच्या शेजारी. असे वेगवेगळे वेटोळे जर तुम्ही याच्या शेजारी घेतले आणि त्याच्यातून जर विद्युत धारा पाठवली तर चुंबकीय क्षेत्राचे पण काय होणार आहे, तेवढ्याच पटीने वाढणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले पा, जर आपण वेटोळे तारेचे n इतके वेडे असतील तर एका वेटोळ्यामधून जितकी चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र तयार होईल. म्हणजे पहा, या ठिकाणी जर मी हे एक वेटोळं घेतलं याच्यामुळे काहीतरी चुंबकीय क्षेत्र बी तयार झालं, अजून एक वेटोळं घेतलं तर चुंबकीय क्षेत्र काय होईल, अजून बी प्लस बी, मग थोडक्यात हे किती झाले, 2b झाले. मग वेटोळे किती घेतले, 2. अजून एक वेटोळं घेतलं तर अजून चुंबकीय क्षेत्र वाढणार बी ने, म्हणजे वेटोळे 3 झाले तर चुंबकीय क्षेत्र पण काय होणार, 3. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही या तारेचे n काय घेतले, वेटोळे घेतले, तर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते पण काय पहा, n वेटोळ्यामुळे काय होईल, विद्युत धारा जी आहे ती काय होईल, n पटीने वाढेल आणि n पटीने विद्युत धारा वाढल्यामुळे चुंबकीय क्षेत्र पण काय होणार, n पटीने वाढणार. तर हे थोडक्यात तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलंय. आता याच्या पुढील पार्ट पहा. आता आपल्याला काय करायचंय, नाल कुंतल या ठिकाणी पाहायचंय. आता कुंतल म्हणजे काय आपल्याला माहिती होतं पहा, आपण अशा पद्धतीने जे असतं त्याला आपण कुंतल म्हणतो. तर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी दिलेले त्यांनी पहा, जी तांब्याची तारे ती या पद्धतीने कुंतलामध्ये इथं काय करायचे, जोडायची आणि या तांब्याच्या तारेमधून तुम्हाला या ठिकाणी विद्युत धारा काय करायची, पाठवायची. ज्यावेळेस तुम्ही तांब्याच्या तारेमधून विद्युत धारा पाठवतात तर त्याच्या भोवती तुम्हाला अशा पद्धतीचं चुंबकीय क्षेत्र पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं चुंबकीय क्षेत्र पाहायला मिळेल. मग इथं तुम्हाला काय काय दिले बा त्यांनी, की विद्युत रोधक आवरण असलेली एक तांब्याची तार घ्यायची आहे आणि तिचा आपल्याला काय करायची, एक कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल म्हणतात. नालकुंतल म्हणजे काय, तांब्याची तार ही करून अशा पद्धतीने जर आपण गुंडाळलेली आहे तर त्या ठिकाणी जे तयार होणार आहे त्याला आपण काय म्हटलंय, नालकुंतल. ठीक आहे, एक कुंडलाची मालिका तयार करायची. पुढे काय दिलंय, चुंबक पट्टीच्या चुंबकीय बल रेषांची तुम्ही परिचित असाल. आता चुंबकीय पट्टीच्या बल रेषा म्हणजे काय, हे चुंबकीय बल रेषा असतात. समजा इकडं दक्षिण ध्रुव, एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतात आणि ह्या विद्युत आपल्याला माहिती आहे चुंबकीय क्षेत्र अशा पद्धतीने इकडनं या पद्धतीने या दिशेने जातात. पुढे काय दिलंय त्यांनी, नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबक क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. म्हणजे या ठिकाणी जे चुंबकीय क्षेत्र होतं तर त्याचा गुणधर्म आणि चुंबक पट्टीचा गुणधर्म सारखाच असतो. चुंबक पट्टीचा गुणधर्म म्हणजे कसा, सारखं पाहता. समजा या ठिकाणी मी काय केले पहा, एक चुंबक घेतलेले असं, ठीक आहे, आणि हे दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत. मग आता चुंबकीय क्षेत्र आपण अशा पद्धतीने येतात आणि ते आतमध्ये काय होत असतात, या पद्धतीने इकडं सरळ रेषेत जातात. कुठं, दक्षिणकडून उत्तरकडे सरळ रेषेत. मग तसंच या ठिकाणी पण काय होतंय पहा, चुंबकीय क्षेत्र जे आहे ते या पद्धतीने इथं तयार होईल आणि अशा पद्धतीने पहा, इकडं तुम्हाला उत्तर ध्रुवाकडून ते कुठं जात आहेत, दक्षिण ध्रुवाकडे. आणि आतमध्ये जर बघितलं ह्या नालकुंतलाच्या आतमध्ये तर ते कुठं चाललेले आहेत पहा, दक्षिण ध्रुवाकडून कुठं चाललेले आहेत, उत्तर ध्रुवाकडे चाललेले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी त्यांनी काय सांगितले, नालकुंतलाचे एक टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून काम करते तर दुसरे दक्षिण ध्रुव. एक उत्तर ध्रुव म्हणून काम करतं, एक दक्षिण ध्रुव म्हणून काम करतं. ठीक आहे, नालकुंतलातील चुंबकीय बल रेषा एकमेकांना समांतर रेषेच्या स्वरूपात असतात. आता ह्या ज्या रेषा येतात आतमध्ये आतमध्ये चुंबकीय रेषा कशा असतात, एकमेकाला समांतर येतात. ठीक आहे, समांतर आहेत. मग समांतर जर असतील तर याचा अर्थ काय असतो ज्यावेळेस चुंबकीय रेषा एकमेकांना समांतर असतात याचा अर्थ काय माहिती का, ह्या सगळ्या ठिकाणी म्हणजे हा पॉइंट, हा बिंदू घ्या, हा बिंदू घ्या, हा बिंदू घ्या, हा बिंदू घ्या, ह्या सगळ्या बिंदूपाशी जे चुंबकीय बल रेषा असते त्याच्या किमती कशा असतात, सारख्या असतात. मग पहा, जर चुंबकीय क्षेत्र एकमेकाला समानुपाती असेल तर याचा अर्थ काय होईल की या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते. पहा, जर समजा नालकुंतलाच्या आतमध्ये ही जी पोकळी आहे तर या ठिकाणी तुम्ही इथं बिंदू घ्या, इथं बिंदू घ्या, इथं बिंदू घ्या, ह्या प्रत्येक ठिकाणी चुंबकीय क्षेत्र काय असेल, सारखे असेल. म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र
हे एक समान असते. नालकुंतलामध्ये जे चुंबकीय क्षेत्र होते ते सगळं काय असेल, एक समान असेल. तर अशा पद्धतीने विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र कसे तयार होते ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. या पुढील जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहेत. ओके, थँक्यू.